त्यांना एखादा निर्णय मंत्र्याने घेतलेला निर्णय थांबवण्याचा किंवा बदलण्याचा पूर्ण अधिकार असतो आणि हा आधीपासूनचा आहे ना. मुख्यमंत्री हे सर्वे सर्व आहेत. निर्णय प्रकर्षानं त्याला ठळक प्रसिद्धी दिली गेली यासाठी तो काय नेमका मुद्दा यासाठी की देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना हे ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे, मी तुमचा बॉस आणि मी जे करीन ती पूर्व आहे या मंत्रिमंडळात आणि मुख्यमंत्री हा नेता असतो सरकारचा. त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्यात तरी मी इथे बॉस आहे, माझा निर्णय अंतिम राहील. हे त्यांनी कालच्या रिक्षा चालकांच्या संदर्भातला जो निर्णय आहे हे त्यांनी दाखवलं. इतर काही विषयात सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी अशा प्रकारचे निर्णय घेतले ते मला माहिती आहे. मग क्लस्टर संदर्भातले असतील, अन्य काही असतील, बांधकाम व्यवसायातले असतील. मी बॉस आहे आणि हे ते यासाठी करतायत निर्णय. त्याने तो यासाठी जास्त त्यावर फोकस आणला. मुख्यमंत्र्यांना जेव्हा दिल्लीत जावं लागेल लवकरच, मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जावं लागेल राष्ट्रीय राजकारणात, तेव्हा त्यांचा जो माणूस इथे येईल मुख्यमंत्री म्हणून त्याच्यासाठी केलेली ही व्यवस्था आहे की मुख्यमंत्र्याचं ऐकावं लागेल. सर आणखी एक विषय होता की शिवसेनेला 1.25 वर्षासाठी महापौर पद मिळणार, जो 2.5 वर्षाचा नेहमी फॉर्म्युला सांगितला जातो, पण भाजपची इथे नगरसेवकांची संख्या जास्त आहे त्यामुळे मुंबईचं महापौर पुढच्या 2.5 वर्षानंतर मिंदे गट जे आहे, शिवसेनेला मिळेल. मिंदे गटाचा जो इतिहास आहे, मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं. मिंदे गटाचा जो इतिहास आहे तो सत्ता विकत घेण्यासंदर्भात ते बदनाम आहे. आता 1.25 वर्षाचं महापौरपद विकत घेण्यासाठी त्यांनी 1,200 कोटी मोजले दिल्लीला की 1,000 कोटी मोजले त्याची माहिती मी घेतोय. त्यांना फुकट काहीच मिळत नाही. आता जो त्यांचा डॉलर आहे तो सगळा विकतचा आहे, तो विकतचा आहे. त्यांना प्रत्येक गोष्टी मोजावे लागतात आणि ते पैसे मोजतात. त्यामुळे मुंबईचं महापौरपद सुद्धा किती खोक्यांना ते विकत घेत आहेत दिल्लीतून याची माहिती येईल लवकरच. असं काय त्याच्यामध्ये काय लपून राहण्यासारखं काही नाही. भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रप्रेमी खूप लोक आहेत जे अशा प्रकारची माहिती जनतेसमोर यावी यासाठी जास्त प्रयत्न करत असतात. तुम्ही जयंत पाटलांचं भाषण ट्विट केलं आहे आणि जे भाषण सध्या हल्ली चर्चेचाही विषय आहे. निष्ठा काय असते आणि निष्ठा किती महत्वाची असते या संदर्भात 2 दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी भाषण केलं, त्याचं कौतुक केलं. मग का करू नये? मी स्वतः श्रद्धा आणि निष्ठा या 2 शब्दांना मानतो आणि आमच्या सारख्यांचे जे राजकारण आहे हे त्या शब्दांवरती उभा आहे. या 2 पांडुरंगाच्या विटा आहेत, श्रद्धा आणि निष्ठा.